नेहमीच कारण जेव्हा 2015ला नमिता पाटील निवडून आल्याच्या नंतर महापौर आमचा शिवसेनेचा असला होता, परंतु महापालिकेमध्ये स्पिल ओव्हर होता. 1000 करोडचा स्पिल ओव्हर होता. त्या कारणाने फक्त कागदावर हे रस्ते बनवण्याचं नियोजन करण्यात आले, त्याच्यासाठी तरतूद करण्यात आली, पण ॲक्च्युअल परिस्थितीमध्ये ह्या रस्त्यांसाठी कुठलेही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्याचं एकच कारण की महापालिकेच्या तिजोरीवर असलेले अतिरिक्त बोजा म्हणजे स्पिल ओव्हर. आणि त्याच्यानंतर काय 5 वर्षाच्या नंतर कार्यकाल संपल्याच्या नंतर आता प्रशासकीय कार्यकाल आहे आणि कोरोना कार्यकाल होता, त्याच्यानंतर प्रशासकीय कार्यकाल आला. त्याच्यामध्ये तर फक्त मला वाटतं आमच्या सर्वसामान्य जनतेचं ते टॅक्स घेतात आणि त्यांची फक्त पगार करतात. विकास कार्य करण्यासाठी, त्यांचा ग्रामीण भागाचा विकास कार्य करण्यासाठी त्यांच्याकडे निधीची तरतूद नसते. नेमका जबाबदार कोण आहे? पालिका प्रशासन जबाबदार आहे. जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी होतो तेव्हा दरवर्षी लोकप्रतिनिधींना निधीची तरतूद असत, 50 लाख असत, 1 करोड असत. मग ती निधी जाते कुठे? आता 5 वर्ष झाली ती निधी जाते कुठे? हा आमचा सवाल आहे महापालिकेला. नाही नाही ते नाही माहीत. आमचे मित्र मयूर पाटील आणि नमिताताई यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून जरी खजिना कितीही कमी असला पर एखाद्या नगरसेवकाला तो निधी कसा आणता येईल खेचून, याच्याकडे त्यांनी पूर्णतः केंद्रित करून आज याच्या अगोदर काही वर्षांपूर्वी काही नगरसेवक झाले असतील, पण नमिता मयूर पाटील असताना किंवा मयूर पाटील असताना जे विकास कामं इथं झाली ती या अगोदर कधी झाली नव्हती, हे सत्य आहे. परंतु आणखी त्याला एक अडचण येते की नमिता मयूर पाटील असो नाहीतर मयूर पाटील असो, ह्यांचा जो प्रभाग आहे हा अख्ख्या कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात मोठा क्षेत्रफळातला एरिया आहे. त्याच्यामुळे त्यांनाही खूप अडचण येते. पण त्या टिटवाळ्याच्या इंदिरानगरपासून ते इकडे टिप्पण्णा नगरपर्यंत कॉलनीपर्यंत यांचा एरिया आहे, तर त्यांनाही प्रचंड अडचणी येत आहेत. निधीच्या अडचणी असताना नमिता मयूर पाटीलच्या ताईंच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत आणि ती पुन्हाही करू आम्ही, याची शाश्वती मी देत आहे. जसं आता पहिल्या मोहिलीला माझ्या मित्रांनो मयूर पाटील यांनी सांगितले की व्हॉट्सअपवर कोणतरी विरोधकांनी टाकले असो, विरोधक त्यांचे कामं करत असतात. मयूर पाटील हे सातत्याने वार्डात कशी वेळोवेळी लोकांची कामं होतील, निधी कसा येईल, लोकांची सुखसुविधा कशा जपल्या जातील याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवरती आमच्या पक्षाचा शिवसेनेचाच झेंडा फडकेल याच्यात काही दुमत नाही.